राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीने बाबुराव चांदेरेंचा सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय तो व्हिडिओ एक नाही, साधारणपणे 2-3 प्रकरणं या 2-3 महिन्यातलीच त्यांची समोर येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ऍक्शन घेणार आहे का सगळ्या संपूर्ण प्रकरणी बाबुराव चांदेरेंवर? अशा प्रकारची वर्तणूक ही अजिबात पक्षाला मान्य नाही। ज्या प्रकारचे 2-3 व्हिडिओज बाबुराव चांदोरे यांचे आले, ही वर्तणूकच पक्षाला मान्य नाही। आपण लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत लोकांची नम्रपणे वागलं पाहिजे आणि सत्तेत असताना तर एका जबाबदारीने वागलं पाहिजे। मला विश्वास आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांना बोलवून त्यांच्या पद्धतीमध्ये योग्य ती भाषेमध्ये समजवतील, पण अशा कृतीचं कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थन करत नाही। किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी जनतेशी हे विनम्रपणेच वागलं पाहिजे। बाबुराव चांदेरेंचं सर्वसामान्यांना मारहाण करतानाचा देखील 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ आला होता। सातत्यानं अजित पवारांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून सध्या जी बाब समोर येते, तर बाबुराव चांदेरेंवर स्ट्रिक्ट ऍक्शन तुम्ही काय घेणार आहात? या संदर्भात काही अहवाल मागवण्यात आला आहे का शहर पातळीवर? त्यांच्या कृतीचं कुठलंही समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाहीत। ते कोण किती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जवळ आहे हा मुद्दाच नाही, आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनाच अशा प्रकारची वर्तणूक चालत नाही। त्यामुळे त्यांना अजितदादा आपल्या योग्य पद्धतीने जी समज द्यायची ते देतील। अशा प्रकारच्या वर्तणुकीचं वागणुकीचं कुठल्याही परिस्थितीमध्ये समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही। सध्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, ती पालकमंत्री पदावरून पडली आहे। रायगडचा खास करून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे, कारण शिवसेनेचे 3 आमदार विरुद्ध राष्ट्रवादी अदिती तटकरे यांच्या विरोधात जोरदार टीका करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। खास करून सुनील तटकरेंवर सातत्यानं आरोप होत आहेत की निवडणुकांच्या काळामध्ये सुनील तटकरेंना आम्हाला पाडण्याचेच प्रयत्न केले। महेंद्र दळवी म्हणतायत, स्वतः भरत गोगावले देखील म्हणतायत की कशा पद्धतीने सेटलमेंट झाली होती। दळवींचं म्हणणं आहे की शेकापच्या जयंत पाटलांसोबतच थेट तटकरेंना सेटलमेंट केली आणि मला पाडायचा प्रयत्न केला। गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल वाद चालू आहे। हा वाद काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की पालकमंत्री पदाबाबत जो काही निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल, पण रायगडच्या पवित्र भूमीमधनं जो सुसंस्कृतपणा, महाराजांचे विचार, महाराजांचं आचरण अपेक्षित होतं, ही या तिघांकडनंही अपेक्षित नाहीये। आणि महेंद्र थोरवे झाले किंवा महेंद्र दळवी झाले काय, यांच्यावर तर शिवसेनेचे संस्कारच नाहीत। कारण महेंद्र थोरवे हे तर 2019 मध्ये शिवसेनेमध्ये आले, 14 मध्ये तर ते शेकापचे उमेदवार होते कर्जत खालापूरमधनं। महेंद्र दळवी हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते, जिल्हा परिषद सदस्य होते, आणि त्यावेळेला अनेक वेळेला त्यांना तटकरे साहेबांच्या पाया पडताना आशीर्वाद घेताना आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे या दोघांकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा असणं फोल आहे। भरत गोगावले हाडाचे शिवसैनिक आहेत, त्यामुळे ते कधी कधी भावुक होऊन आपल्या भावना उद्विग्नपणे व्यक्त करतात, आणि ती खदखद आजची नाहीये। जे 15-16 आमदार जून 2022ला उठाव करून गेले, त्याच्यातले पुढाकार घेणारे भरत शेठ होते, आणि त्याच वेळेला मंत्रिपदाचा हक्क आपल्याला मिळाला नाही। ही खरी त्यांची खदखद आहे, जी कायम वारंवार येत असते बाहेर। या सगळ्या विषयासंदर्भामध्ये पक्षांतर्गत काही चर्चा झाली असेल, कारण कुठलाही निर्णय होताना महायुतीतील 3ही महत्त्वाचे नेते आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतात अशी माहिती आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करूनच पालकमंत्री पदाचा निर्णय झाला असावा। त्यांना तो मान्य नाही। त्यांच्या ह्या कृतीतनं वारंवार ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्णयाला आव्हान देत आहेत। अशा प्रकारची वागणूक आता शिवसेनेकडनं होत आहे। शिर्डीतलं प्रकरण गाजत होतं, संग्राम जगतापांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्या पद्धतीने त्यांना म्हटलं होतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची देखील मुस्लिम संघटनांकडून मागणी करायला सुरुवात झाली। नाही, मंगळवारी आता उद्याच सर्व आमदारांची बैठक आहे, त्यावेळेला संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली जाईल, आणि राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या वक्तव्यामुळे 2 धर्मांमध्ये तेढ, जातीमध्ये तेढ होईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी ही शाहू फुले आंबेडकर आणि भारतीय संविधानानेच हा देश चालला पाहिजे ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांच्या संदर्भाने एक बातमी आली होती. आता पुन्हा एकदा एक बातमी माध्यमांमध्ये जोरदार चर्चेला आहे की शरद पवारांशी अजित पवारांचं बोलणं झालेलं आहे, खास करून तब्येतीच्या विचारपुशीच्या अनुषंगानं. खरंच अजितदादांना फोन आता केला? तो शेवटी काका पुतण्याचे संबंध आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक राजकीय भाष्य करणार नाही. राजकारणामधल्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून ते एक असल्याचं अनेक वेळा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.